कॉलेज में क्लरिकल काम करते करते एक कर्मचारी ने साहित्य का निर्माण किया है। पीपल्स कॉलेज के रिटायर्ड क्लर्क अर्जुन वाघमारे लिखित कळ यानी दर्द इस कहानी संग्रह का विमोचन विख्यात साहित्यकार डॉक्टर अनंत राउत के हाथों किया गया। रविवार 13 फरवरी को पीपल्स कॉलेज के नरहर कुरुंदकर सभागृह में आयोजित समारोह के अध्यक्ष स्थान पर कल्चरल एसोसिएशन के सचिव डॉक्टर विजय कुमार माहुरे थे। विश्वविद्यालय के डॉक्टर रवि सरोदे, यशोदा पुणे के बबन जोगदंड, साहित्यकार डॉक्टर राम वाघमारे इस मंच पर मुख्य अतिथि के रूप में मौजूद थे। मान्यवरों के हाथों दर्द कहानी संग्रह का विमोचन किया गया। डॉक्टर अनंत राउत, डॉक्टर राम वाघमारे, बबन जोगदंड, रवि सरोदे आदि ने लेखक अर्जुन वाघमारे के कहानी संग्रह की सराहना कर उसे बेहद उपयुक्त बताया। स्वयंदीप प्रकाशन पुणे के सुमंत जोगदंड ने इस पुस्तक को प्रकाशित किया है, जिसमें कुल 17 कहानियां शामिल हैं। इन सभी कहानियों में मुख्य रूप से महिलाओं का किरदार है। इन किरदारों में कई महिलाएं ऐसी भी है जो बगावत करती है, पुरुषों द्वारा किए गए उत्पीड़न का सरेआम विरोध करती है। ये कहानी संग्रह बेहद उपयुक्त होने की जानकारी डॉक्टर अनंत राउत, डॉक्टर राम वाघमारे और डॉक्टर विजय कुमार माहुरे ने एमसीएन हिंदी न्यूज़ को दी, तो वहीं लेखक अर्जुन वाघमारे ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। पुस्तकाची कल्पना आम्ही दोघांनी दिलेली आहे, तरी सुद्धा इथे जे मान्यवर नको तो आधार असला पाहिजे। कारण कथासंग्रह लिहिण्याचा माझा उद्देश एकच आहे की स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये विभक्त म्हणजे वेगळेपण दाखवलं जातं। पुरुष हा स्त्रीवर अन्याय करत असतो आणि अन्यायाचे एकच प्रकार नाहीत, अशा बहुसंख्य प्रकार आहेत, पण अन्याय होऊ नये हा माझा उद्देश आहे। त्यामध्ये मी प्रत्यक्षरित्या पाहिलेले प्रसंग, अनुभवलेले प्रसंग, त्याच्यातून मी नाव आणि स्थळ बदलून म्हणजे मी कथेमध्ये त्या नमूद केलेलं आहे आणि त्यामुळं कथा ही एका विशिष्ट आकाराची न ठेवता मी ती त्या अनेक कथेमध्ये कळ कशी आहे हे मी कळीपासूनच म्हणजे संपूर्ण होऊ शकते। अनेक विध्वंस प्रकार होऊ शकतात याची मला जाणीव झाल्यामुळे मी कळ हे नाव दिलेलं आहे। हा अर्जुन वाघमारे यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे। अर्जुन वाघमारे हे पीपल्स कॉलेजमध्ये शिक्षकेतर कर्मचारी होते आणि शिक्षकेतर कर्मचारी असूनही त्यांनी कविता यापूर्वी लिहिलेल्या आहेत, कथाही लिहिलेल्या आहेत। सामाजिक जाणीवा बाळगून कार्यरत असलेले ते कर्मचारी होते आणि कळ या कथासंग्रहातून समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांना ज्या वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं वेदना सोसावी लागते, त्या वेदनेचा आविष्कार कळ या कथासंग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून त्यांनी केलेला आहे। समाजामध्ये असलेली जाती व्यवस्था, अस्पृश्यता, त्याचबरोबर पुरुषप्रधान व्यवस्था, समाजात असलेल्या अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी परंपरा, स्त्रियांना येणारं वैधव्य, इथं असलेली बेटीबंदीची प्रथा, या सगळ्या घटकांच्यामुळं या देशातील सामान्य माणसांना कशा पद्धतीनं दुःख सोसावं लागतं, त्या दुःखाचा आविष्कार अत्यंत प्रत्येकारी रीतीनं या कथासंग्रहामध्ये केलेला आहे। लोकशाहीमध्ये ही सरंजामदारी व्यवस्था कशी शिल्लक आहे, तिचे अवशेष कसे शिल्लक आहेत आणि वर्तमानातले सरंजामदार आजही सामान्य माणसांच्यावरती कशा प्रकारे अन्याय अत्याचार करतात, याचाही आविष्कार या कथासंग्रहामधून केलेला आहे। या कथासंग्रहामधील भाषा ग्रामीण बोली भाषा आहे आणि म्हणी वाक्प्रचारांचा वापर अत्यंत प्रत्येकारी रीतीनं केलेला आहे। माणसांच्या ज्या मूलभूत प्रेरणा असतात, कामप्रेरणा, त्याचबरोबर अन्नाची प्रेरणा, या सगळ्या प्रेरणांचा आणि वासनांचा आविष्कार या कथासंग्रहातून अत्यंत प्रभावीपणानं झालेला आहे। साहित्य निर्मिती फार मोठी होत नाही असं म्हणता येणार नाही, मोठ्या प्रमाणात होते, परंतु सकस अशी साहित्य निर्मिती किती होते हा खरा प्रश्न आहे। सकस साहित्य निर्मिती कमी प्रमाणामध्ये होते, पण
ही जी साहित्य निर्मिती होते आहे तिच्याकडं स्वागतशील दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अर्जुन वाघमारे हे लेखन करतात आणि त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध होतो. ही गोष्ट नव्या पिढीतल्या लेखकांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी अशी आहे. जे आजचा कथासंग्रह आहे त्याचे लेखक अर्जुन वाघमारे सर आहेत आणि ते माझे 30 वर्षापासूनचे जुने मित्र आहेत. त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनच मी त्यांच्या कथासंग्रहावर कवितावर अतिशय प्रेम करत होतो आणि ज्या पीपल्स कॉलेजमध्ये ते इथे शिक्षकेतर कर्मचारी होते, अक्षरशः विद्यार्थ्यांचे, गरीब विद्यार्थ्यांचे त्यांनी चांगले चांगले प्रश्न सोडवले. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मदत केली आणि अशा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून पुढे गेलेले आहेत. तरी ते प्राध्यापक नव्हते, कुठले शिक्षक नव्हते, परंतु एक क्लरिकल साईडचा माणूस आज मागासकरी विद्यार्थ्यांना एवढं मोठं प्रोत्साहन देतो आहे आणि म्हणून मी त्यांना पीपल्स कॉलेजचा नेहमी वाघ म्हणायचं आणि त्याच्यावर आजपर्यंत मी प्रेम करत आलो. त्यांचे सासरे पण तसेच होते, दोन्ही कवी होते. ते कवी म्हणायचे, अतिशय हळव्या म्हणायचे आणि त्या हळव्या मनातून अतिशय चांगला संग्रह कळ हा त्यांनी निर्माण केलेला आहे. कळमध्ये ज्या हे दिलेले आहेत त्यातलं जे स्त्रीचं हे पात्र आहे आणि नवीन जे आहेत, विशेष म्हणजे आजकालच्या स्त्रियावर अन्याय झालं तर त्या कुठेतरी आत्महत्या करतात, सुसाईड करतात किंवा पॉयझन घेतात आणि आपल्याला संपवतात. परंतु आजच्या तरुण पिढीला आणि आजच्या युवकांना मी सांगेल की तसं करू नका. तुमच्यावर अन्याय झाला तर अण्णाभाऊ साठेच्या कादंबरीत जसे त्या कोयता घेत होत्या, संघर्ष करत होत्या, अशा संघर्ष घेऊन पेटाय. विशेष म्हणजे वैचारिक पातळीवर खचून जाऊ नका तुम्ही. तर थोडंसं तेवढा वेळ जरी गेला आणि पुढं तर तुम्हाला जर काही करायचं असेल तर मोठा संघर्ष नाही आहे. कारण मी यासाठी त्यांना म्हणतो की तुमच्या पाठीमागे बाबासाहेबांचा, फुलेंचा विचार आहे, संघर्षाचा विचार आहे. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही भिवू नका, संघर्ष करत राहा अशी या प्रसंगी मी तुम्हाला सांगेन. माझा मुलगा सुमंत बबन जोगदंड यांनी आत्तापर्यंत स्वयंदीप प्रकाशनाच्या माध्यमातून 100हून अधिक पुस्तकांची अत्यंत दर्जेदार अशी निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत लेखकांची, ज्याच्यामध्ये IAS IPS अधिकारी असतील, विशेषतः एक विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय मंडलिक यांचं फाईट फॉर द राईट हे पुस्तक प्रकाशित केलं. एक ॲडिशनल CO यांचं विकास प्रशासनातले माझे प्रयोग, ग्रामीण विकासातील माझे प्रयोग हे अलीकडे पुस्तक केलं. आणि आज नांदेडमध्ये एकाच वेळी 2 पुस्तकाचं प्रकाशन स्वयंदीपच्या होत आहे. एक कळ आणि दुसरं संत गाडगेबाबा जीवन आणि कार्य. तर ही दोन्ही पुस्तके अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहेत. कळ हा कथासंग्रह एक ग्रामीण भागातील जे विषमतावादी रूढी, परंपरा, समाजव्यवस्था आहे याचा चित्रण करणार आहे. तर दुसरं पुस्तक संत गाडगेबाबा जीवन आणि कार्य. संत गाडगेबाबा यांचे अनेक दुर्लक्षित असलेले पैलू, त्यांचं जीवन, त्यांचं बालपण, त्यांचा संसार आणि त्यांनी जो घर त्यागलं याचं अत्यंत चांगलं वर्णन आणि चांगली इत्थंभूत माहिती असणारं पुस्तक संत गाडगेबाबाचं हे प्रकाशित होत आहेत. स्वयंदीप प्रकाशन अनेक उत्कृष्ट पुस्तकांची निर्मिती करत आहे. खरं तर हे पुस्तक एवढं दर्जेदार आहे की या पुस्तकाची साहित्य अकादमी किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाने दखल घ्यावी अशा स्वरूपाचा कळ हा कथासंग्रह आहे. कारण या कळ कथासंग्रहातील ज्या कथा आहेत त्या एकदम बोली भाषेमध्ये आहेत आणि वास्तववादी कथा आहेत. त्याच्यामुळं या ग्रामीण जीवनाशी नाळ असलेल्या आणि याला एक वेगळे संदर्भ मूल्य असणाऱ्या कथा आहेत, म्हणून याचं वेगळेपण आहे. या लेखकांनी आणखी चांगल्या सकस साहित्यांची निर्मिती करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. अर्जुन वाघमारे यांचा कळ हा कथासंग्रह यांचं प्रकाशन झालेलं आहे. या कळ कथासंग्रहामध्ये 17 कथा आहेत आणि या 17 कथांमध्ये जास्तीत जास्त कथा या स्त्रीप्रधान कथा आहेत असं माझं मत आहे. कारण या कथासंग्रहाच्यामध्ये पुरुषांचं पात्र मोठ्या प्रमाणात कमीच दिसते आहे आणि जास्तीत जास्त मग सेवंतासारखी, कोमलसारखी, कमलसारखी, सेवंतासारखी, मंजुळासारखी या सगळ्या स्त्रिया यामध्ये येतात आणि या सगळ्याच स्त्रिया या आपल्या जीवनामध्ये आलेल्या कटू अनुभवाचं सादरीकरण करताना दिसतात. लेखकाने या संपूर्ण कथासंग्रहाच्या माध्यमातून या ग्रामीण माणसांच्या किंवा स्त्रियांच्या जीवनात आलेलं दुःख, त्यांच्या वेदना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये अशा काही स्त्रिया आहेत की ज्या बंडखोर आहेत. त्यामध्ये रूढी प्रथा परंपरेचा धिक्कार करणाऱ्या काही आहेत,
तर पाटलांनी आपल्या शेतामध्ये काम करताना केलेल्या अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विळ्याने हल्ला करून त्याला संपवून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याही स्त्रिया या कथासंग्रहामध्ये आहेत. म्हणून त्या बंडखोर वृत्तीच्या सुद्धा आहेत.